कंसानं संपवली. आता वेळ आली ती 7व्याची. पण भगवंताची माया असते कशी पहा. देवकीच्या पोटी 7वा गर्भ रुजला, पण तो वाढला नाही. भगवंताच्या मायेनं आपलं काम चपखल केलं होतं. देवकीच्या गर्भात वाढणारा तो अंकुर गोकुळात नंदबाबांच्या घरी राहणाऱ्या वसुदेवाच्या दुसऱ्या पत्नीच्या म्हणजेच रोहिणीच्या पोटी संकर्षित केला गेला. आणि मग जो जन्माला आला तो संकर्षण म्हणजेच बलराम. देवकीचा 7वा गर्भ जन्माला आलाच नाही. वर्षभरानं पुन्हा समजलं की देवकी गर्भवती आहे. पण आता जन्माला येणार आहे तो 7वा की 8वा, काय करावं. पण आजूबाजूला चालू असलेली सारी शुभचिन्ह मात्र कंसाला मनोमन सांगत होती की आता जन्माला येणार आहे तो 8वाच आहे, तो 8वाच आहे. अस्वस्थ झाला कंस. आणि काय झाली कंसाची अवस्था. 8व्याने व्यापल्या दिशालाही, 8व्याने व्यापल्या दिशालाही, दिसे त्याते तो बाह्य अंतरीही, दिसे त्याते तो बाह्य अंतरीही, कोणत्याचा योग तो असा माही, कोणत्याचा योग असा माही, वर्णिताच्या भाग्यास पार नाही, वर्णिताच्या भाग्यास पार नाही, पार नाही, पार नाही. इकडे भगवंतानं आपलं एक एक पाऊल उचलायला सुरुवात केली. जिच्या पोटी जन्म घ्यायचा आहे त्या देवकीला आणि वसुदेवाला मनुष्य रूपात जन्माला येण्याआधी भगवंतानं शंख चक्र गदा पद्मधारी असं चतुर्भुज रूप त्याचं दर्शन दिलं हो. शांताकारो भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं मी जन्माला आल्यानंतर मला इथून उचला आणि गोकुळात नंदबाबांच्या घरी यशोदा मैयेच्या कुशीत नेऊन ठेवा. तिथे जन्माला आलेली ती माया रूपिणी कन्या इथे कारागृहात घेऊन या. वसुदेवानं ते सारं काही ऐकलं. यथाकाल बरोबर मध्यरात्रीच्या त्या सुमारास श्रवण नक्षत्रावर भगवंत जन्माला आले. वसुदेवानं अत्यंत जड अंतःकरणानं आपलं ते लहान मूल तिथे जवळ असलेल्या टोपलीत गवताची शय्या घालून त्याच्यावरती ठेवलं. ती टोपली डोक्यावर घेतली. अहो, प्रत्यक्ष परब्रह्म डोक्यावर घेतलं आणि सगळी बंधनं तुटली. कारागृहातून बाहेर पडून दुथडी भरून वाहणारी यमुना सहज पार झाली आणि गोकुळात नंदबाबाच्या घरी वसुदेव पोहोचले. यशोदा मातेच्या कुशीत असलेली ती माया तिच्या जागी हे परब्रह्म ठेवलं आणि त्या मायेला पुन्हा एकदा टोपलीसह डोक्यावर घेतली आणि कारागृहातल्या बंधनात पुन्हा एकदा वसुदेव अडकले. ती मुलगी जशी देवकी मातेच्या कुशीत ठेवली तसं तिच्या आवाजानं झोपी गेलेले सारे एका क्षणात जागे झाले आणि कंसाला बातमी गेली, महाराज महाराज उठा उठा, वसुदेव देवकीला 8वा नाही 8वी झाली आहे, 8वी झाली आहे, 8वी झाली आहे. 8वा असू दे अथवा 8वी, मी कोणालाही तसंच सोडणार नाही. म्हणून कंसानं त्याही काळात त्याही वेळेत कारागृह गाठलं आणि देवकीच्या कुशीत असलेली ती 8वी मुलगी त्यानं उचलून घेतली. आधीच्या 6 मुलांसारखंच
अष्टभुजेच्या रूपात प्रकट झाली. मला म्हणून काय करशील कौसा? तुला मारणारा जन्माला आलाय आणि तो सुरक्षित ठिकाणी आहे. योग्य वेळी, योग्य काळी, योग्य स्थळी येऊन तो तुझा वध करेल आणि त्यावेळेला भूमीच्या रूपानं तुझं रक्तप्राशन करायला मी येईल असं म्हणून ती अदृश्य झाली. मथुरेतलं वातावरण भयग्रस्त झालं आणि गोकुळात अहो नंदाला नाही, फक्त यशोदेला नाही तर सगळ्या गोकुळाला मुलगा झाला. या आनंदात सारं काही गोकुळ सजलं. रांगोळ्या रेखाटल्या गेल्या आणि नंदबाबांच्या त्या वाड्यामध्ये संकर्षण म्हणजेच बलरामाला आणि या लहान त्या बाळाला सजवून नाहूमाखू घालून पाळण्यामध्ये ठेवलं गेलं. नंदा घरी बाळ आला